साधी सोपी बघा, आज आपण भाजीपाल्यासाठी पिशवी बघणार आहोत. त्यासाठी बघा मी 2 पीस घेतलेले आहेत. त्याचं माप बघा 23x17 इंच आहे. हा माझ्याकडे जुना ड्रेस होता, त्याच्यात मी 2 पीस कटिंग करून घेतलेले आहे. त्या ड्रेसमध्येच बघा त्याला अस्तर पण होतं, म्हणून वेगळं अस्तर लावायची गरज नाही आहे. तर आता बघा मी ते दोन्ही पीस फोल्ड करून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसंच सेम ठेवून कट करून घ्या. सुरुवातीला बघा 2 इंच वर टिकमार्क केलेली आहे, त्याच्यानंतर 3.25 इंच आणि वरून हे 7 इंचावर टिकमार्क करून बघा पूर्ण त्याला मी आता लाईन मारून घेते आहे. सरळ रेषा मारून घ्यायच्या 7 इंचावर, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं पडतं. तर आता बघा 2 इंच घेतलेला आहे ना, तिथून परत 2-2 इंचावर बघा मी टिकमार्क करते आहे. तिथे पण एक लाईन अशी पेन्सिलने मी करून घेतलेली आहे बघा. परत तिथून 3.25 इंचावर मी टिकमार्क पहिला केलेलं होतं, त्याच्यावरच बघा परत करते आहे. त्याला पण परत एक सरळ रेषा मारून घेते आहे. आणि आता आपल्याला दोन्ही बाजूला गोलाकार असा आकार द्यायचा आहे. जेवढा तुम्ही छान असा गोलाकार आकार द्याल ना, तेवढा ते पिशवीला आकार खूप छान येतो बघा. हे आपले हँडल आहेत पिशवीचे. तर आता व्यवस्थित असा टिकमार्क करून घेतलेला आहे, छान गोलाकार आकार दिलेला आहे. तर बघा आता मी हे कट करून घेतले आहे. दोन्ही पीस एकत्र ठेवून हे कटिंग करायचं आहे. मी आता ह्याला अस्तरचा ड्रेस होता, म्हणून त्याला मी अस्तर सकटच कटिंग केलेलं आहे. तुम्ही सिंगल पीस पण घेऊ शकता. बघा दोन्ही पीस छान असे कट झालेले आहे. आणि आता आपल्याला पहिला वरच्या बाजूची हँडलची साईड आहे ना, तिथून बघा असं डबल हे करून आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे. सर्व बाजूनी आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे बघा वरच्या बाजूने. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्या पायपिंग. एकदम साधी सोपी पिशवी आहे. मी आता हे ड्रेस पीसचं तुम्हाला मी शिवून दाखवते आहे. तुम्ही कोणत्याही कपड्याचं हे तुम्ही शिवून कोणाला गिफ्ट करू शकता. आता बघा प्लास्टिकची बंदी आहे, तर तुम्ही असे कापडी पिशव्या पण शिवून तुम्ही सेल करू शकता. एकदम साधी सोपी बॅग आहे, अगदी 5 मिनटामध्ये ही पिशवी तयार होते. तर बघा आता मी पायपिंग करून घेतलेली आहे, दोन्ही बाजूनी पायपिंग करून घेतलेली आहे. हे बघा पायपिंग करून घेतल्यानंतर ना, ते दोन्हीचे हँडल आहेत ना, ते आपल्याला एकत्र असं शिवून घ्यायचे आहे. आणि डबल शिलाई मारायची आहे, सिंगल शिलाई मारू नका. डबल शिलाई मारली ना, तर पिशवी एकदम छान अशी मजबूत पिशवी तयार होईल. हे बघा शिलाई मारून घेतलेली आहे डबल. आता मी अशाच प्रकारे दुसऱ्या ह्याला पण पीसला सेम पायपिंग करून हँडलला शिलाई मारून घेतलेली आहे. बघा दोन्ही पीस आपले तयार झालेले आहे. आता दोन्ही पीस बघा सरळ असे ठेवून उलट्या बाजूला करून आपल्याला दोन्ही बाजूला कडेनी शिलाई मारून घ्यायची आहे डबल. डबल शिलाई मारून घ्यायची, पिशवी छान अशी मजबूत तयार होते. आता बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. आता खालच्या बाजूनी पण शिलाई मारून घेऊया आपण. खालच्या बाजूनी पण शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला त्याचे कॉर्नर तयार करायचे आहेत. त्यासाठी बघा 2-2 इंचाचा मी इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. चारी बाजूकडून 2-2 इंच टिकमार्क करून त्याचा बघा मी बॉक्स तयार करून घेतला आहे. आणि आता तोच बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला सेम तसंच करायचं आहे. आता बॉक्स दोन्ही बाजू ते कट करून घेतलेले आहेत. आता बघा ते एकत्र आपल्याला जॉईन करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे डबल. किती सोपी आहे की नाही. बघता बघता पिशवी पण आपली तयार झाली बघा शिवून. बघा एकदम छान पिशवी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये भरपूर असं सामान राहतं.
आणि ही पिशवी तुम्ही बॅगेमध्ये किंवा बाहेर जाताना वगैरे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता मी ह्याच्यामध्ये बघा ड्रेसमध्येच अस्तर होता म्हणून मी ते अस्तर सकटच कटिंग केलेलं आहे. तुम्ही सिंगल पीस घेऊन पण कपडा कॉटनचा किंवा छान असा डिझाईनवाला कपडा घेऊन पण तुम्ही अशी पिशवी शिवू शकता भाजीची. बघा किती सुंदर दिसते की नाही भाजीची. मजबूत पिशवी आपली तयार झालेली आहे. तुम्ही ही कुठेही घेऊन जाऊ शकता. छान अशी पिशवी आपली तयार झालेली आहे बघा. तुम्ही हिला असं फोल्ड करून बॅगेमध्ये पण ठेवू शकता. कुठे बाहेर जाताना वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यावर. ही पिशवी तुम्ही शिवून बघा, शिवण्याची आवड असेल तर. एकदम साधी सोपी 5 मिनटामध्ये तयार होणारी पिशवी आहे भाजीची. तर तुम्ही पण शिवून बघा आणि कुठून बघताय ते पण मला सांगा. तर कसा वाटला हा व्हिडिओ तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू.